नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरीला चक्कर आलेली असते. ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतरला यश तिला आता उचलून आपल्या गाडीमध्ये आणून तिला आता झोपवतो. त्याचबरोबर तिला घरीसुद्धा घेऊन जात असतो. तेव्हा इथे माई आलेले असतात. माई म्हणत असतात की रात्र कशासाठी येते, तर रात्र येते आपण दिवसभरामध्ये काय केलं, आपण काय चुकीचं केलं याचं अनुकरण करण्यासाठी रात्र ही आलेली असते. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, त्या चुका नक्की का घडल्या, कशासाठी घडल्या आणि कशा पद्धतीने घडल्या, आपल्यामुळे कुणाला त्रास तर झाला नाही ना, या सगळ्या गोष्टीचं अनुकरण हे रात्री केलं जातं. आणि मग सकाळी काय होते, तर सकाळी इथे आशेची नवीन पहाट होते. आणि मग त्या आशेच्या नवीन पहाटमध्ये इथे आपल्याकडून पुन्हा त्या चुका होता कामा नये, या गोष्टीची आपण सातत्याने काळजी घेतली पाहिजे, बरोबर की नाही. म्हणूनच इथे खूप छान अशी पहाट आपल्या आयुष्यामध्ये येत असते. तर इथे रात्रीनंतर, अंधारानंतर इथे आशेची नवीन पहाट जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येते, तेव्हा सगळं काही आनंदी, सगळं काही मंगलमय असंच आपल्याला वाटत असतं ना. त्याच्यामुळे इथे आता सूर्याचा प्रकाश आणि चंद्राची शीतलता हे दोन्हीही आपल्या घरामध्ये असणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हे दोन्ही जर एकत्र आले ना, तर घरामध्ये फक्त आनंदी आणि इथे चैतन्य याच गोष्टी नांदणार आहेत. त्याच्यामुळे इथे आता माई सुलक्षणाला म्हणत असतात की जी इथे पहाट, इथे आता सूर्याची किरणं आणि चंद्राची शीतलता घरामध्ये येणार आहे, तिला येऊ दे. तू तिला उंबऱ्याच्या बाहेर ठेवू नकोस. तिला जर घरामध्ये येत असेल आणि त्यामुळे तुझ्या घरामध्ये सुख शांती येत असेल, तर तू तुझ्या इथे आता सुख शांतीला घराच्या बाहेर का ठेवतेस, तिला का तू उंबऱ्याच्या आत येऊ देत नाही आहेस, असा माई आता तिला प्रश्नसुद्धा विचारतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश आता विचारात पडलेला असतो. यश म्हणत असतो की ही उदयदादाची बायको तर नक्कीच नाही आहे, कारण का उदयदादाच्या बायकोला, वहिनीला मी बघितलं आहे. मग ही मुलगी आता नक्की कोण आहे. आता उदयदादाच्या गाडीतून असं म्हणते की ही आली होती, उदयदादाच्या गाडीचा अपघात झाला हे या मुलीने सांगितलं. उदयदादा आणि वहिनी दोघेजणी घरी परत आले नाही आणि ही मुलगी चिकूला घेऊन बरोबर आमच्या इथे कशी काय पोचली. म्हणजे उदयदादाच्या गाडीच्या अपघातानंतर ही मुलगी चिकूला घेऊन तिच्या घरीसुद्धा जाऊ शकली असती ना, पण नाही, ती तिच्या घरी न जाता आमच्या घरी कशी काय आली. नेमका या मुलीचा हेतू तरी काय आहे ते मला आता जाणून घेतलं पाहिजे. पण एक गोष्ट मात्र नक्की यशला कळालेली असते, ती म्हणजे ही मुलगी उदयदादाची बायको नक्कीच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुलक्षणा म्हणत असते, माई तुम्ही नक्की काय बोलताय, मला खरंच कळत नाही आहे, तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा माई म्हणत असतात की सुलक्षणा, अगं प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडते असं नाही आहे ना. ती मुलगी जी कुणी आहे, ठीक आहे, आपला उदय घरी परत आलेला नाही आहे, पण ती मुलगी चिकूला घेऊन आपल्या घरी परत आलेली आहे. ती या घरामध्ये आल्यामुळे सुख शांती चैतन्य जर परत येणार असेल, तर त्या घरच्या लक्ष्मीला उंबऱ्याच्या बाहेर का ठेवतेस तू. तिच्यामुळे घरामध्ये आनंद येणार, आशेचा नवीन किरण येणार, तू फक्त त्याला संधी तर दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, माईच्या अशा बोलण्यामुळेच आता पोलीस तिथे आलेले असतात. पोलीस म्हणत असतात की मिस्टर धर्माधिकारी. तेव्हा इथे लगेचच आता काका मागे वळून बघतात. बघतात तर काय, इथे आता इन्स्पेक्टर जाधव त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात की मिस्टर धर्माधिकारी, तुम्ही तुमच्या मुलाचा उदयचा शोध घ्यायला आम्हाला सांगितलं होतात ना. तेव्हा इकडे काका म्हणतात, हो हो, काय झालं, माझ्या मुलाबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली का. तेव्हा ते म्हणतात, नाही, तुमच्या मुलाबद्दल सध्या तरी काही माहिती मिळाली नाही आहे, पण त्यांच्या काही वस्तू सापडल्यात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश कावेरीला घेऊन त्याच्या घरी आलेला असतो. पण त्याने बाहेरच इथे आता कावेरीला एका बाकावरती झोपवलेलं असतं आणि तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो. कारण यश म्हणत असतो की जर इथे मला कळलं की यांनी आता कमळाचं फूल तर आणलं आहे, पण ते आणण्यासाठी मी त्यांना मदत केली आहे, असं जर मला कळलं, तर कदाचित त्या इथे यांना घरामध्ये घेणार नाही आणि मग चिकूचे हाल होतील.
चिकूचे हाल होतील आणि बाबांना सुद्धा स्ट्रेस येईल, तेव्हा यांना शुद्धीवरती मी आणले हे सुद्धा यांना कळता कामा नये आणि यांची मदत मी केले हे माला कळता कामा नये, नाहीतर मा कधीच यांना घरामध्ये घेणार नाही. त्याच्यामुळे यांनासुद्धा कळायला नको की यांना घरी घेऊन मी आलो आहे आणि शुद्धीवरती सुद्धा मी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा यश तिच्या चेहऱ्यावरती पाणी मारतो आणि लगेचच जाऊन लपून बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब यांनी उदयच्या आणि कावेरीच्या बॅग्स तिथे आणलेल्या असतात. तेव्हा समीर जातो आणि उदयची इथे बॅग आता खोलतो. त्याच्यामध्ये उदयचं ते शर्ट असतं, जे शर्ट माईच्या ओळखीचं असतं. कारण इथे ज्या वेळेला उदय घर सोडून गेलेला असतो कावेरीबरोबर, त्यावेळेला रात्रीच्या वेळेला तो आपल्या माईच्या पाया पडत असतो. तिला सांगत असतो की तू या लग्नाला मान्यता दे, नाहीतर मग मला त्या मुलीचा विचार करावा लागेल. ही गोष्ट जेव्हा उदय म्हणालेला असतो तेव्हा त्याने ते शर्ट घातलेलं असतं. तेव्हा इथे माई आता ते सगळं बघत असतात. सुलक्षणा कशा पद्धतीने उदयच्या शर्टला इथे आता बिलगते, त्याला मिठी मारते. तेव्हा इथे आता सुलक्षणाला असं वाटतं की जणू काही माझा उदयच माझ्याजवळ परत आला आहे की काय, असं सुद्धा इथे आता मला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उदयचा कुठेही पत्ता लागलेला नाही आहे. तेव्हा समीर म्हणत असतो, पण हे कसं शक्य आहे? जर बॅग्स वगैरे सापडतात तर दादाची डेड बॉडी कशी काय सापडत नाही? तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की तेच तर आश्चर्यकारक आहे ना. मग याचा अर्थ एकच होतो की इथे मिस्टर उदय हे जिवंत असू शकतात. कारण का, जोपर्यंत त्यांची डेथ बॉडी आम्हाला सापडत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना मृत घोषित करू शकत नाही. तेव्हा त्यांचा काहीही पत्ता लागला ना तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. याचा अर्थ मिस्टर उदय हे जिवंतसुद्धा असू शकतात, अशी खात्री आपण नक्कीच बाळगू शकतो. तेव्हा इकडे आता मला खूप आनंद होतो, घरातल्या सर्वांनाच आनंद होतो, फक्त पौर्णिमाला सोडून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा म्हणत असते, माई ऐकलत ना तुम्ही, इन्स्पेक्टर काय म्हणाले? आपला उदय जिवंत असू शकतो म्हणजे तो कधीही परत येईल, बरोबर की नाही? अहो ऐकलत ना, उदय जिवंत असू शकतो आपला. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात की इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्या उदयला लवकरात लवकर शोधा, त्याला लवकरात लवकर शोधा आणि घरी परत घेऊन या. मी आयुष्यभरासाठी तुमचा ऋणी राहीन. तुम्ही केलेले हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही नका काळजी करू, हे बघा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहे. तुम्हाला जी काही माहिती मिळेल ना ती आम्ही सांगू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरीला आता घेऊन आलेला असतो यश, पण ती शुद्धीवरती येण्याच्या आधीच तो जाऊन लपून बसलेला असतो. त्यामुळे इथे आता कावेरी म्हणत असते की मी इथे कशी काय आले? ती शुद्धीवरती हळूहळू आलेली असते. तिचं पूर्ण अंग आता दुखत असतं, कारण तिला मुका मार लागलेला असतो. त्यामुळे ती इथे आता कळवळतच उठते आणि ती म्हणते की मी इथे कशी आले? मी इथे कशी आले? म्हणजे मी तर कमळ आणायला गेले होते, मी अणवानी गेले, कमळ घेतलं, त्यानंतरचं मला काहीच कसं आठवत नाही आहे. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही आहे. मग मी इथपर्यंत कशी काय आले? त्यानंतर कावेरी आपला पाय बघते तर तिच्या पायाला सुद्धा इथे रुमाल बांधलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते, आणि हा रुमाल? माझ्याकडे तर रुमाल नव्हता, मग माझ्या पायाला हा रुमाल कोणी बांधला असेल? असे असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात प्रेक्षकांनो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, नक्की मी इथे कशी काय आले? कोण घेऊन आलं असेल मला? त्यानंतर सुलक्षणा म्हणत असते, माई अहो ऐकलत ना तुम्ही, आपला उदय जिवंत आहे म्हणून तर तो सापडलेला नाही आहे, तो कुठे ना कुठेतरी नक्की असेल. माझं मन मला सांगत होतं की माझ्या उदयला काहीही झालं नसेल, माझा उदय जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल आणि एक ना एक दिवस तो आपल्याकडे परत नक्की येईल. हो ना माई, सांगा ना. हो ना. तेव्हा माई म्हणत असतात की हो, तो नक्की परत येईल. तेव्हा इथे माई म्हणतात की चला सगळेजण इकडे या, इथे येऊन बसा बरं, आणि सगळ्यांनी आपापले डोळे बंद करा आणि मी जसं सांगेन ना तुम्हाला सगळ्यांना तसंच करायचं आहे. चला सगळ्यांनी डोळे बंद करा. तेव्हा सगळेजण डोळे बंद करतात. छान आता आजूबाजूला हिरवळ आहे, त्या हिरवळीमध्ये छान आता खळखळणारं पाणी आहे. तिथे बाजूला गायीसुद्धा चरत आहेत, तिथे आजूबाजूला पक्षी उडत आहेत, त्यांचा किलबिलाट, त्याचा आवाज सुरू आहे. आणि नंतरला त्याच्यामधून इथे उदय आपल्याला चालत येताना दिसतोय, त्याची बायको तिथून आपल्याला चालत येताना दिसते. आणि मग इथे सुलक्षणा त्याच्या बायकोचं छान असं औक्षण करते आणि उदयच्या हातामध्ये इथे चिकू आहे, बरोबर की नाही? उदयच्या हातामध्ये इथे त्याचा मुलगा चिकू आहे. मग आता झालं की नाही कंप्लीट फॅमिली? आला की नाही उदय घरी परत? काय सुलक्षणा,
तुझ्या मनाचं समाधान झालं ना? तुझा मुलगा तुझ्याजवळ परत आला ना? तुझं मन खुश आहे का? तेव्हा सुलक्षणा म्हणते, हो, माझं मन आता खुश झालेलं आहे. माझा मुलगा माझ्याकडे परत येणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माने आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घेतलेल्या असतात. तेव्हा माई म्हणत असतात, मग कसली आता वाट बघतेस? अगं, उदयची बायको आता इथे येईल ना, ती घरची सून आहे, तिचं ऑप्शन वगैरे कर आणि मग तिला घरामध्ये सुद्धा घे. तेव्हा इथे आता तिचं ऑप्शन करायला सांगितलेलं असतं, मानाने घरामध्ये घ्यायला सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीच्या पायाला जे काही लागलेलं असतं ती पट्टी वगैरे यशनीच केलेली असते. तेव्हा कावेरी म्हणते, मला माहिती आहे बाप्पा, हे सगळं तूच घडून आणलंस ना, तूच कुणाची तरी मला मदत करून दिलीस ना, बरोबर की नाही? कुणीतरी तू पाठवलं माझी मदत करायला, त्यांनी तर मला इथपर्यंत आणून सोडलं आणि ज्याने कुणी माझी मदत केली आहे ना, त्याला तू आशीर्वाद दे, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, त्याला इथे आनंदित ठेव, असं आता कावेरी म्हणत असते. आणि ती म्हणते की चला, कमळाचं फूल मी घेऊन आलेले आहे. मी आता माची परीक्षा पास झाले, निदान आता तरी त्या मला घरामध्ये घेतील. मला आता चिकूच्या जवळ जाता येईल. मला माझ्या काऊचं स्वप्न पूर्ण करता येईल. तिला दिलेलं वचन पूर्ण करता येईल, असं आता कावेरी म्हणत असते. आणि ती यशसाठी सुद्धा देवाजवळ प्रार्थना करते आणि तिच्या मैत्रिणीसाठी सुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माई म्हणत असतात, बघितलंत ना तुम्ही, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आला ना, कारण का तुम्ही सगळ्यांनी असा विचार केला की उदय घरी परत येतोय. त्याच्या हातामध्ये त्याचं बाळ आहे, त्याची बायको आहे त्याच्या बाजूला आणि ते तिघेही जण घरी परत आलेले आहेत. मग आता हे चित्र जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघितलं, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला ना? खरोखर उदय परत येतोय असं तुम्हाला वाटलं ना? मग यालाच म्हणतात सकारात्मकता. म्हणजे आपण जसा विचार करतो ना, तशा गोष्टी घडत असतात. म्हणून आपण नेहमी सकारात्मक विचार करायचे, पॉझिटिव्ह विचार करायचे, चांगले विचार करायचे, तेव्हाच ते सत्यात उतरतात. आणि जेव्हा आपण इथे चांगले विचार करतो ना, तेव्हा चांगल्या गोष्टीसुद्धा घरामध्ये घडत जातात. तेव्हा आता घरामध्ये आनंद येत असेल तर त्याला उंबऱ्याच्या बाहेर ठेवू नको सुलक्षणा, त्याला घरामध्ये घे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आलेली असते हातामध्ये कमळाचं फूल घेऊन आणि तिचा हात इथे दारापाशी पडतो. दारावरती तिचा हात पडल्यानंतर इथे आता पौर्णिमाचं लक्ष जातं. पौर्णिमा म्हणत असते की अरे देवा, ही मुलगी कमळाचं फूल घेऊन आली. वहिनी, अहो, ही तुमची परीक्षा पास झाली. तेव्हा इथे कमळाचं फूल घेऊन आलेली आता कावेरी बघितल्यानंतर सुलक्षणाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इथे कावेरीने आता तिला दिलेला टास्क कंप्लीट केलेला असतो. ती इथे कमळाचं फूल घेऊन पोचलेली असते. सुलक्षणाला असं वाटलेलं असतं की एवढा मोठा कठीण टास्क दिल्यानंतर इथे आता तो काही पूर्ण करणार नाही कावेरी, पण तिने पूर्ण केलेला असतो. ती अगदी कमळाचं फूल घेऊन आता दाराजवळ पोचलेली असते. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात, कारण ते तळं इतकं आता खूपच जास्त ते तळं डेंजरस असतं. त्याच्यामध्ये काय दलदल असते, त्याच्यामध्ये मगरी असतात. मग आता एवढं सगळं असतानासुद्धा इथे कावेरी त्या तळ्यामध्ये उतरते. म्हणजे माणूस नुसता इथे घाबरूनच त्या तळ्यामध्ये उतरत नाही आणि एकदा का माणूस उतरला तर तो लवकर परत येत नाही. अशा गोष्टी तिथे घडलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये उतरण्याची हिंमत इथे चिकूसाठी, कावेरीसाठी कावेरीने केलेली असते. त्यानंतरला कमळ घेऊन ती पोचलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माई म्हणत असतात, सुलक्षणा, अगं बघितलंस ना, ती बघ कावेरी आली आहे. तिच्या बाळासाठी तू दिलेला टास्क तिने कंप्लीट केला आहे, तुझी अट तिने पूर्ण केली. तेव्हा आता जा, तिचं औक्षण कर आणि तिला घरामध्ये घे. तेव्हा काका म्हणत असतात, सुलक्षणा बघितलंस ना, अगं सूनबाई आली आहे, ती बघ उंबऱ्याजवळ. जा बरं, आता इथे औक्षणाचं ताट घे आणि छान तिची आरती वगैरे कर, तिचं औक्षण कर आणि तिला घरामध्ये इथे मानाने घे. तेव्हा सुलक्षणाचा नाईलाज होतो, कारण माईसुद्धा म्हणतात की इथे आता सुनेला घरामध्ये घे. त्याचबरोबर काकासुद्धा म्हणत असतात की सुलक्षणा, राग रुसवा सगळा सोडून दे आणि आधी सुनेला घरामध्ये घे बरं. तेव्हा काका म्हणतात, आणि किती शुभ संकेत आहे बघ, आजच आपल्याला कळलं की आपला उदय जिवंत असू शकतो, कारण त्याची डेड बॉडी सापडलेली नाही आहे. कदाचित तो जिवंत असेल आणि तो परत कधीतरी येईल. मग आता या शुभ संकेत मिळाल्यानंतरच इथे सूनबाईसुद्धा घरामध्ये परत आली आहे. तेव्हा तिला नाही म्हणू नकोस, तिला मानाने घरामध्ये घे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा म्हणत असते की विद्या, जा आणि इथे औक्षणाचं ताट घेऊन ये जा. तेव्हा विद्या जाते, औक्षणाचं ताट रेडी करते आणि घेऊन येते. त्यानंतरला इथे आता सुलक्षणा कावेरीकडे जाते.
कावेरीकडे गेल्यानंतर इथे ती कावेरी म्हणत असते की मा, तुम्ही घातलेली अट मी पूर्ण केली आहे ना. तुम्ही मला दिलेला जो टास्क होता तो मी कंप्लीट केला आहे. हे बघा, कमळाचं फूल घेऊन मी परत आली आहे. म्हणजे याचा अर्थ मला तुम्ही घरामध्ये एंट्री देताय ना मा. म्हणजे मी तुमची ही परीक्षा पास झाले ना. तेव्हा सुलक्षणा म्हणते, आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुझी मा नाही आहे. कळलं तुला? मी तुझी मा नाही आहे. तुम्हाला मा अशी हाक मारायची नाही. कारण मी तुला सून म्हणून स्वीकारलेलंच नाही आहे. मी तुला घरामध्ये घेते फक्त आमच्या यांच्यासाठी. यांची इच्छा आहे म्हणून मी तुला निदान घरामध्ये तरी येऊ देते. पण मी तुला कधी सून स्वीकारलेलं नाही आणि ना कधी स्वीकारणार. कळलं का? त्याच्यामुळे मला मा वगैरे म्हणायचं नाही. आणि एका बाजूला ती तिचं ऑप्शन करत असते, पण तिला इथे आता हळद कुंकू लावत नाही. तिला म्हणत असते की मी तुला घरामध्ये घेते फक्त आणि फक्त परोपकार म्हणून. नाहीतर मला तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. कळलं ना? तेव्हा इथे आता आमच्या यांच्यासाठी मी तुला या घरामध्ये येऊ देते. त्याच्यामुळे माझ्याबरोबर कुठलंही नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. मला ते चालणार नाही आहे. असं इथे आता सुलक्षणा म्हणते आणि ती ऑक्शन झाल्यानंतर बाजूला जाऊन उभी राहते आणि तिला म्हणते, ये घरामध्ये ये. तेव्हा इथे यशसुद्धा आलेला असतो. यश आल्यानंतर कावेरीच्या शेजारीच उभा राहतो. त्यानंतरला दोघेही आता सोबत उंबऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकतात. तो सुद्धा उजवा पाय दोघेही सोबत आता घरामध्ये टाकतात. त्यानंतरला इथे आता यशच्या हातामध्ये जे घड्याळ असतं त्या घड्याळामध्ये इथे कावेरीच्या पदराचं जे काही आता इथे दोरा वगैरे निघालेला असतो तो दोरा यशच्या घड्याळामध्ये अडकलेला असतो. त्यामुळे इथे यश आणि त्याचबरोबर कावेरी दोघेही जणू काही गटबंध होऊन त्या घरामध्ये एंट्री करतात. ते दोघेजणं घरामध्ये येतात. तेव्हा इकडे आता कावेरी आणि यश या दोघांचंही लक्ष आपल्या हातांकडे जातं. तर यशच्या हातामध्ये कावेरीच्या साडीचा पदर हा अडकलेला असतो. हे बघितल्यानंतर कावेरीला फारच आश्चर्य वाटतं. तेव्हा ते दोघेजणं एकमेकांकडे बघत असतात. माई म्हणत असतात की बघा, 2 नक्षत्र एकत्र आलेले आहेत आणि जेव्हा 2 नक्षत्र एकत्र येतात ना, तेव्हा घरामध्ये इथे प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह घडत असते. आनंदी वातावरण येतं, सुख शांती समाधान त्या घरामध्ये नातत असतं. आता बघाच तुम्ही. तेव्हा इथे सुलक्षणा आता त्यांच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे कावेरी आता तिच्या साडीचा पदर जो दोरा अडकलेला असतो तो आता पटकन काढायला जाते. तेव्हा इथे ती खेचून लगेच आपला पदर बाजूला काढते. तेव्हा इथे सुलक्षणाच्या जीवात जीव येतो. त्यानंतरला यश आणि कावेरी दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असतात. तरीसुद्धा दोघे एकमेकांकडे अशा पद्धतीने बघत असतात की ते एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. त्यानंतर इथे माई म्हणत असतात की बघितलं ना तुम्ही, इथे आता अंधारानंतर इथे उजेडाची पहाट होतेच, बरोबर की नाही? प्रकाशाची पहाट होतेच आणि ती आता लवकरच होणार आहे. आता 2 नक्षत्र एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी तर येणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी खूपच जास्त घाबरत असते सगळ्यांनाच. कारण ते सगळेजण तिच्यासाठी अनोळखी असतात. आता इथे उदयने आपल्या कुटुंबाबद्दल तिला खूप काही सांगितलेलं असतं. पण शेवटीला काय, ती माणसं तिच्या कुठं ओळखीची आहेत? ती तिच्यासाठी अनोळखीच आहेत ना. ती त्या घरामध्ये आली आहे फक्त आणि फक्त कावेरीसाठी आणि उदयसाठी सुद्धा. कारण त्यांचा लाडका चिकू त्या घरामध्ये आता असतो आणि त्याला आईची गरज आहे. पण आता सध्या आई त्याच्याजवळ नसणार आहे. पण जिने त्याला खूप जास्त जीव लावला, आईसारखं लहानाचं मोठं करत होती, ती म्हणजे कावेरी. तिलासुद्धा इथे चिकू खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच ती चिकूची आता आई होते आणि आपल्या इथे मैत्रिणीला दिलेलं वचन ती पूर्ण करण्यासाठी धर्माधिकारी यांच्या घरामध्ये आलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कावेरी आणि यश दोघेजणं आता माईचा आशीर्वाद घ्यायला जातात, ते सुद्धा सोबत. तेव्हा माई म्हणतात की तुम्ही दोघेजण आहे ना नेहमी एकत्र राहा, एकमेकांची साथ द्या, तेव्हा तुम्ही प्रत्येक संकटावरती मात कराल आणि या घरामध्ये आनंद आणाल. पण तुम्ही दोघेजण एकमेकांची साथ कधीच सोडू नका. त्यानंतर इथे आता कावेरीला काही साडी नेसता येत नसते. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की आपल्या घरामध्ये इथे सुना साडीच नेसतात. कळलं का तुला? तुला साडी नेसता येत नसेल तर विद्याकडून साडी कशी नेसायची ना ते शिकून घे. कळलं तुला? तेव्हा इथे आता कावेरी म्हणते, हो कळलं मला. त्यानंतर यश आता बघत असतो. यश तिच्याकडे बघत असतो. त्याला माहिती असतं की ही कावेरी उदयदादाची बायकोच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सुलक्षणा कावेरीकडे टक लावून बघते आणि कावेरीला म्हणत असते, काय गं,
मी आल्यापासून बघते तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र का नाही आहे असं म्हणाल्यानंतर कावेरी आता टेन्शनमध्ये येते. कारण का तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कसं काय असणार, त्या सगळ्या गोष्टी ती खोटं बोलू शकते. पण आता इथे लग्नच झालेलं नाही आहे तर लग्नाची गोष्ट कशी काय खोटं बोलणार. तेव्हा इथे सुलक्षणा जेव्हा तिला विचारते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे, तेव्हा यशलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. कारण ती गोष्ट माईने नोटीस केलेली असते.